श्री स्वामी समर्थ. श्री सीता रामचंद्र प्रसन्न. श्री गणेशाय नमः. श्री वाल्मिकी रामायण बालकांड पहिला सर्ग. वाल्मिकींना नारदांकडून संक्षेपाने श्री रामचरित्राचे कथन. तपस्वी वाल्मिकींनी तपश्चर्या आणि अध्ययनात मग्न असलेल्या विद्वानांमधील श्रेष्ठ अशा नारद मुनींना विचारले. मुनी, आता या जगामध्ये गुणी, वीर्यवान, धर्माचं रहस्य जाणणारा, कृतज्ञ, सत्यवचनी आणि एकदा केलेली प्रतिज्ञा न मोडणारा, सद्वर्तनी, सर्व प्राणीमात्रांचं हित बघणारा, विद्वान, शक्तिमान आणि सुंदर, विवेकी, संयमी, तेजस्वी, कांती असणारा आणि कोणाचीही निंदा न करणारा आणि युद्धामध्ये कोपित झाला असला तर ज्याला देवताही घाबरतील असा कोण आहे बरं? महर्षी, मला हे जाणून घेण्याची फार इच्छा आहे आणि आपणही असा पुरुष कोण आहे हे जाणण्यास समर्थ आहे. त्रिलोकज्ञानी नारद मुनींनी महर्षी वाल्मिकींचे ऐकून प्रसन्नपणे त्यांना उद्देशून रामकथा सांगितली. ते म्हणाले, ऐका तर मुनी, आपण ज्या बऱ्याचशा दुर्मिळ गुणांचे वर्णन केले ते गुण अंगी असलेल्या पुरुषाविषयी मी विचार करून सांगतो. ते असे: इक्ष्वाकू वंशामध्ये जन्मलेला आणि लोकांमध्ये राम या नावाने प्रसिद्ध असणारा असा एक पुरुष आहे. तोच विवेकी, शूर, कांतिमान, धैर्यशील आणि जितेंद्रिय आहे. तो बुद्धिमान, नीतिमान, उत्तम वक्ता, वैभवशाली आणि शत्रूंचा नाश करणारा आहे. त्याचे खांदे रुंद व हात मोठे व लांब आहेत. कंठ शंखासारखा हनुवटी मांसल आहे. छाती विशाल, धनुष्य मोठे आहे. गळ्याजवळील हाडे मांसल आहेत. तो शत्रूंचा नाश करणारा आहे. त्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत. मस्तक सुंदर आणि कपाळ भव्य आणि चालणे मोहक आहे. त्यांचे शरीर सुडौल आणि प्रमाणबद्ध आहे. अंगकांती तेजस्वी आहे. ते मोठे शूर आहेत. त्यांचे वक्षस्थळ भरीव असून डोळे मोठे आहेत. ते सुंदर व सुलक्षणी आहेत. ते धर्म जाणणारे, सत्यवचनी आणि प्रजेच्या हितासाठी झटणारे आहेत. ते यशस्वी, ज्ञानी, जितेंद्रिय आणि मनोनिग्रही आहेत. ब्रह्मदेवाप्रमाणे पालक, विद्यासंपन्न, दुष्ट शत्रूंचा नाश करणारे आणि प्राणीमात्रांचे व धर्माचे रक्षण करणारे आहेत. स्वधर्माचे व स्वजनांचे पालक, वेद वेदांत व तत्वज्ञान जाणणारे आणि धनुर्वेदात प्रवीण आहेत. ते सर्व शास्त्र जाणणारे, चांगली स्मरणशक्ती असणारे आणि प्रतिभा संपन्न आहेत. सुविचार आणि उदार मनाचे ते श्री रामचंद्र संभाषण चतुर आणि लोकप्रिय आहेत. जशा नद्या समुद्राला मिळतात त्याप्रमाणे नेहमीच रामांना भेटायला साधू पुरुष येत असतात. ते सर्व समभावी आहेत. त्यामुळे त्यांचे दर्शन सर्वांना नेहमीच प्रिय होते. असे सर्व गुणसंपन्न श्री रामचंद्र आपली आई कौसल्या हिला आनंद देणारे आहेत आणि समुद्राप्रमाणे धीरगंभीर व हिमालयाप्रमाणे धैर्यवान आहेत. ते भगवान विष्णूप्रमाणे बलवान आहेत. त्यांचे दर्शनच चंद्राप्रमाणे मोहक आहे. रागीटपणामध्ये ते प्रलय कालातील अग्नीप्रमाणे आहेत. तर क्षमेने पृथ्वीची बरोबरी करणारे आहेत. त्यागी कुबेराप्रमाणे, तर सत्यवचनात तर दुसरे धर्मराजच आहेत. याप्रमाणे उत्तम गुणी आणि पराक्रमी जो प्रजेच्या हितात मग्न असतो अशा आपल्या प्रियतम मोठ्या मुलाला प्रजेच्या हिताच्या दृष्टीने राजा दशरथाने मोठ्या आनंदाने युवराज्याभिषेक करण्याचे ठरविले. त्यानंतर रामाच्या राज्याभिषेकाची तयारी पाहून जिला पहिल्यानेच वर देऊन झाला होता अशा राणी कैकेयीने रामाला वनवासास आणि भरताला राज्याभिषेक असा वर मागितला. राजाने आपल्या वचनाला खरेपणाने जागून धर्मबंधनाने आपल्या प्रिय पुत्रास वनवासास पाठविले.
कैकेयीच्या आनंदासाठी पित्याच्या आज्ञेप्रमाणे, त्याच्या प्रतिज्ञा पालनाप्रमाणे वीर राम वनवासाला निघाले. तेव्हा विनयशील सुमित्रेला प्रिय असा, जो मोठ्या भावाला रामालाही प्रिय होता, अशा लक्ष्मणाने बंधुप्रेमामुळे भारावून आपल्या वनवासाला जाणाऱ्या भावाचे अनुकरण केले आणि जनककुलात जन्मलेली, देवमायेप्रमाणे निर्माण झालेली, सर्व चांगल्या लक्षणांनी संपन्न रामाची प्राणप्रिय पत्नी आणि नेहमी पतीचेच हित चिंतणारी सीता ही ज्याप्रमाणे रोहिणी चंद्रामागे जाते, त्याचप्रमाणे श्रीरामचंद्रांबरोबर त्यांच्या मागे निघाली. त्यावेळेस पिता दशरथ आणि नगरवासी लांबपर्यंत त्यांच्याबरोबर गेले. मग शृंगवेरपुरामध्ये गंगेच्या काठी आपल्या गुहसंज्ञक निषाद राजाकडे पोहोचल्यावर धर्मात्मा श्री रामचंद्रांनी आपल्या सारथ्याला निरोप दिला. नंतर निषाद राजा, लक्ष्मण आणि सीतेसह रामचंद्र हे चारही जण एका वनातून दुसऱ्या वनात गेले. वाटेत बऱ्याच जलयुक्त नद्या पार करून भरद्वाज मुनींच्या आज्ञेवरून निषाद राजाला भरद्वाजांच्याच आश्रमावर सोडून चित्रकूट पर्वतावर ते गेले. तेथे देवगंधर्वाप्रमाणे असलेले ते तीनही जण आनंदाने विहार करीत एक रम्य झोपडी बांधून त्या वनात सुखाने राहू लागले. राम चित्रकूट पर्वतावर गेल्यानंतर इकडे पुत्रशोकाने व्याकुळ झालेला राजा दशरथ पुत्रासाठी विलाप करीत त्याचे नाव घेत घेत स्वर्गवासी झाला. तो स्वर्गवासी झाल्यानंतर वसिष्ठ वगैरे प्रमुख ब्राह्मणांतर्फे राज्यकारभारासाठी नियुक्ती झाल्यावरही शूरवीर भरताने राज्याची इच्छा न करता पूज्य रामाचा प्रसाद घेण्यासाठी वनामध्ये प्रस्थान केले. तेथे पोचल्यावर भक्तिभावाने भरताने आपल्या मोठ्या भावास सत्यपराक्रमी महात्मा रामाला विनंती केली की, धर्मज्ञ आपणच राजा आहात, परंतु महायशस्वी, उदार, प्रसन्नमुख व शूर अशा रामांनीही पित्याच्या आज्ञापालनानुसार राज्याची अभिलाषा न बाळगता भरताला राज्य करण्यासाठी चिन्ह म्हणून आपल्या चरणपादुका देऊन त्याला पुन्हा आग्रह करून परत पाठविले. आपली इच्छा पूर्ण न करताच रामांच्या पायांना त्याने स्पर्श केला आणि रामांच्या येण्याची वाट पाहत नंदीग्रामामध्ये राज्य केले. भरत गेल्यानंतर सत्यवचनी श्रीराम पुन्हा लोक इकडे येण्याची संभाव्यता ओळखून एकाग्रतेने दंडकारण्यात प्रवेश केला. त्या प्रचंड अरण्यात पोचल्यावर कमळाप्रमाणे डोळे असणाऱ्या रामांनी विराध नावाच्या राक्षसाला मारून शरभंग, सुतीक्ष्ण, अगस्त्यमुनी आणि अगस्त्यमुनींच्या भावाचे दर्शन घेतले. नंतर अगस्त्यमुनींच्या सांगण्यावरून त्यांनी इंद्रधनुष्य, खड्ग आणि 2 अक्षय भाते, ज्यातील बाण कधीही कमी होत नाहीत त्यांचा आनंदाने स्वीकार केला. त्याच वेळेस रामांनी दंडकारण्यात राहणाऱ्या त्या अग्निप्रमाणे तेजस्वी ऋषींना राक्षसांना मारण्याचे वचन दिले आणि युद्धामध्ये त्यांना मारण्याची प्रतिज्ञा केली. तेथे राहत असतानाच रामांनी आपल्या इच्छेप्रमाणे रूप बदलणाऱ्या जनस्थानात राहणाऱ्या शूर्पणखा नावाच्या राक्षसणीला विरूप करून टाकले. तेव्हा शूर्पणखेच्या सांगण्यावरून हल्ला करणाऱ्या सर्व राक्षसांना आणि खरदूषण, त्रिशिरा आणि त्यांच्या अनुयायांना रामांनी युद्धात ठार केले. त्या वनात राहत असताना त्यांनी जनस्थानी राहणाऱ्या 14,000 राक्षसांना मारून टाकले. त्यानंतर आपल्या स्वकीयांचा वध झाल्याचे ऐकून रावण नावाचा राक्षस क्रोधाने पेटून उठला व त्याने मारीच राक्षसाची मदत मागितली. तरीही मारीचाने, रावणा, त्या बलशाली रामाबरोबर तुझं वैर ठीक नाही असे सांगून बऱ्याच वेळा रोखले. परंतु कालप्रेरणेमुळे रावणाने मारीचाचे न ऐकता
तो त्याच्याबरोबर रामांच्या आश्रमावर गेला. मायावी मारीच्याद्वारे त्यांनी दोन्ही राजकुमारांना आश्रमापासून दूर नेले आणि स्वतः रामांची पत्नी सीता हिला पळविले. जाताना त्याने जटायू नावाच्या गिधाडाचा वध केला. त्यानंतर मरणोन्मुख जटायूला बघून व त्याच्याकडून सीतेचे हरण झाल्याचे ऐकून रामचंद्र शोकाकुल होऊन विलाप करू लागले. मग दुःखमग्न स्थितीचं त्यांनी जटायू गिधाडाचा अग्निसंस्कार केला आणि मग वनामध्ये सीतेला शोधता शोधता शरीराने विकृत आणि भयंकर दिसणाऱ्या कबंध नावाच्या राक्षसाला पाहिले. महाबली रामांनी त्याला मारून टाकले व कबंध स्वर्गास गेला. जाताना त्याने रामांना धर्मज्ञ शबरीचा पत्ता सांगितला व म्हणाला, रघुनंदन, आपण धर्मपरायण शबरीच्या आश्रमात जावं. शत्रूंचा नाश करणारे अति तेजस्वी असे दशरथ पुत्र राम शबरीकडे गेले. तिनेही त्यांची उत्तम प्रकारे पूजा केली. नंतर ते पंपा सरोवराच्या काठी हनुमान नावाच्या वानरास भेटले आणि त्याच्याच सांगण्यावरून सुग्रीवालाही भेटले. नंतर महापराक्रमी रामांनी पहिल्यापासूनच जे घडले होते ते आणि तसेच विशेष करून सीतेबद्दलचा वृत्तांत सुग्रीवास सांगितला. वानर सुग्रीवाने रामांचे सर्व कथन ऐकून अग्नीला साक्षी बनवून प्रेमभराने त्यांच्याशी मैत्री केली. त्यानंतर वानरराज सुग्रीवाने वालीशी असलेल्या त्याच्या वैरासंबंधीची माहिती दुःखी अंतःकरणाने सांगितली. त्यावेळी रामांनी वालीला मारण्याची प्रतिज्ञा केली. तेव्हा वानर सुग्रीवानेही वालीच्या बलवानतेचे वर्णन केले, कारण त्याला रामांच्या बलाविषयी शंका होती. रामांच्या बलाची प्रतीती पाहण्यासाठी त्याने दुंदुभी दैत्याचे मोठे पर्वता एवढे शरीर दाखविले. महापराक्रमी महाभाऊ रामांनी नुसते हसून त्या अस्थिपंजर देहाकडे बघून नुसत्या पायाच्या अंगठ्याने त्याला 10 कोस दूर उडविले आणि मग एकाच मोठ्या बाणात त्यांनी 7 तालवृक्ष, 1 पर्वत व रसातळास भेदून आपल्या बलवानपणाबद्दल विश्वास पटवून दिला. त्यानंतर रामांच्या या कृत्यामुळे महावानर सुग्रीव मनोमन प्रसन्न झाला आणि त्याचा रामावर विश्वास बसला. मग ते त्याच्याबरोबर किष्किंधा गुहेत गेले. तेथे सुवर्णाप्रमाणे पिंगट रंगाच्या सुग्रीव वानराने गर्जना केली आणि त्या प्रचंड आवाजाला साद देऊन वानरराज वाली आपल्या बायकोला आश्वासन देऊन तत्काळ घराबाहेर आला आणि सुग्रीवाला भिडला. तेथे रामांनी एकाच बाणात वालीला मारून खाली पाडले. सुग्रीवाच्या सांगण्यानुसार त्या लढाईत वालीला मारल्यावर रामांनी त्याच्या राज्यावर सुग्रीवालाच बसविले. नंतर त्या वानरांच्या राजानेही सर्व वानरांना बोलावून जानकीला शोधण्यासाठी त्यांना 4ही दिशांना पाठविले. त्यानंतर संपाती नावाच्या गिधाडाच्या सांगण्यावरून बलवान हनुमान 100 योजने विस्तीर्ण असलेल्या खाऱ्या समुद्राला उल्लंघून गेला. तेथे रावणाच्या लंकापुरीत पोहोचून त्याने अशोकवनात सीतेला चिंतामग्न अवस्थेत बघितले. तेव्हा त्या विदेही नंदिनीला आपली ओळख पटवून रामांनी दिलेला संदेश ऐकविला आणि तिचे सांत्वन करून त्याने वाटिकेचे दार तोडले. मग 5 सेनापती, 7 मंत्री कुमारांना मारून वीर अक्षय कुमाराचा चेंदा मेंढा केला आणि त्यानंतर तो आपणहून स्वाधीन झाला. ब्रह्मदेवांच्या वरामुळे आपली अस्त्रापासून सुटका झाल्याचे माहीत असूनही वीर हनुमानाने आपल्या बांधून ठेवणाऱ्या त्या राक्षसांचा अपराध स्वेच्छेने सहन केला. त्यानंतर मिथिलेशाची मुलगी सीतेचे ठिकाण सोडून सर्व लंकेला जाळून तो महावानर हनुमान रामांच्या प्रिय असा संदेश सांगण्यासाठी लंकेहून परत आला. अपरिमित बुद्धिमान हनुमानाने तेथे जाऊन रामांची प्रदक्षिणा करून सत्य ते सांगितले. मी सीतादेवींचे दर्शन घेतलेले आहे. त्यानंतर सुग्रीवाबरोबर भगवान रामांनी
महासागराच्या काठी जाऊन सूर्यासारख्या तेजस्वी बाणांनी समुद्राला खवळविले, तेव्हा नद्यांचा अधिपती समुद्र प्रकट झाला. मग समुद्राच्या सांगण्यावरून रामांनी नलाकडून पूल बांधले. त्याच पुलावरून लंकेत जाऊन रावणाचा त्यांनी वध केला. मग सीतेला भेटल्यावर राम अतिशय लज्जित झाले. तेव्हा भरसभेत रामचंद्र सीतेला उद्देशून मर्मभेदी बोलू लागले. त्यांचे हे बोलणे सहन न झाल्यामुळे साध्वी सीता अग्नीत प्रवेश करती झाली. त्यानंतर अग्नीच्या सांगण्यावरून त्यांनी सीतेला निष्कलंक मानले. महात्मा रामचंद्रांच्या या महान कृत्याने देवता आणि ऋषीसहित चराचर त्रिभुवन संतुष्ट झाले. नंतर सर्व देवांकडून पूजित झाल्यावर राम फारच प्रसन्न झाले आणि राक्षसराज विभीषणास लंकेच्या राज्यावर बसवून कृतार्थ झाले. त्यावेळेस निश्चिंत झाल्याने त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. हे सर्व झाल्यानंतर देवतांकडून वर मिळाल्यावर आणि मेलेल्या वानरांना जीवनदान देऊन आपल्या सर्व साथीदारांसह पुष्पक विमानात बसून रामचंद्र अयोध्येकडे जाण्यासाठी निघाले. भरद्वाज मुनींच्या आश्रमाजवळ पोचल्यावर सर्वांना सुख देणाऱ्या सत्यपराक्रमी रामांनी हनुमानास भरताकडे पाठविले. मग सुग्रीवाबरोबर गप्पा गोष्टी करीत ते पुष्पक विमानात बसून नंदीग्रामास गेले. निष्पाप रामचंद्रांनी नंदीग्रामात आपल्या जटा कापून आपल्या भावासमवेत सीतेची प्राप्ती झाल्यावर पुन्हा राज्य केले. आता रामांच्या राज्यात लोक प्रसन्न, सुखी, संतुष्ट, धष्टपुष्ट आणि रोगमुक्त असे असतील. त्यांना दुष्काळाचे भय नसेल. कोणी कोठेही आपल्या मुलाचा मृत्यू बघणार नाही. स्त्रिया विधवा होणार नाहीत. सतत पवित्र वातावरण असेल. आग लागण्याचे थोडेसुद्धा भय नसेल. कोणीही प्राणी पाण्यात बुडणार नाही. वात व तापाचे भय जराही नसेल. भूक आणि चोरीचे भयही हळूहळू जाईल. सर्व शहरे व राष्ट्रे धनधान्याने समृद्ध होतील. सत्ययुगामुळे सर्व लोक नेहमी प्रसन्न राहतील. महायशस्वी राम खूप सुवर्ण दक्षिणांनी युक्त असे 100 अश्वमेध यज्ञ करतील. त्यामध्ये विधिपूर्वक विद्वानांना 10,000 करोड गायी आणि ब्राह्मणांना अपरिमित धन देतील आणि 100 गुण असलेल्या राजवंशाची स्थापना करतील. जगामध्ये 4ही वर्णांना ते आपापल्या धर्मात नियुक्त ठेवतील. मग 11,000 वर्षापर्यंत राज्य करून श्रीरामचंद्र निजधामी जातील. वेदांप्रमाणे पवित्र, पापनाशक आणि पुण्यमय असे हे रामचरित्र जो वाचेल तो मनुष्य सर्व पापांतून मुक्त होईल. आयुष्य वाढविणारी ही रामायण कथा वाचणारा मनुष्य मृत्यूनंतर पुत्र, पौत्र आणि इतर परिवार वर्गासोबत स्वर्गास जाईल. श्रीराम. पहिला सर्ग पूर्ण. आता उद्या आपण दुसरा सर्ग वाचणार आहोत. श्रीराम. जय राम. जय जय राम. मंडळी, हा एक सर्ग वाचून इथे संपलेला आहे आणि हे वाचन तुम्हाला जर आवडलं असेल तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि तुमची पोचपावती द्यायला विसरू नका. धन्यवाद. मंडळी, हे श्री वाल्मिकी रामायण वाचताना मध्ये एखादा चुकीचा शब्द उच्चारला गेल्याने त्याबद्दल आपल्या सर्वांची मी क्षमा मागते.